सर तुम्ही पण गाता आम्हाला माहितीये. कसं आहे ना, आपलीच बॅट आपलीच स्टंप माझीच बॅटिंग असे गातो मी. पण नाही गातो म्हणजे कसं की आय एम नॉट म्हणजे काय सुराबिरात की ते मला काही माहिती नाही सूर पिच बिच, पण इथून गातो. माझी 2-3 गाणी मला सांगू शकतो मी माझ्या कधी ग्रँड चिल्ड्रनला की जाऊन सीडी घ्या आणि माझी गाणी ऐका म्हणून. पण आय लव्ह सिंगिंग. आय एम नॉट अ गुड सिंगर. आमच्यासाठी 2 वेळी गाना प्लीज प्लीज. चल चलते जाए चलना है, कितने भी दुख हो सहना है, मिट्टी मिट्टी से मिल जाए, गलियों को फिर से खिलना है, तेरे ही कदमों में जीने की राह पाई है, तूने से आंगन में धुन प्यार की सुना, ये ज़मीन और आसमां फिर हुए हैं जवां, रात को यूं चीरती आ रही है सुबह. सर विरुद्ध फिल्म मधलं हे गाणं होतं आणि अजय अतुलनेच याचं संगीतही केलं होतं. मला अजूनही आठवते एक थीम अजय अतुलनी केलेली त्या सिनेमाला बॅकग्राऊंडची, ती इतकी ब्रिलियंट होती की त्यावेळेला मी अजयला म्हटलं याचं एक गाणं करूया म्हटलं पण क्लायमॅक्सला, आणि ती ही थीम होती त्या सिनेमाची. इथे मध्ये आणि ही जेव्हा जेव्हा फिल्म मध्ये हॉन्टिंग होते. अंगावर काटा येतो. त्यानंतर यांनी अजून एक गाणं केलं, आय डोंट नो, ते थोडंसं मला कायम त्याचं हनुमान चालिसा जो केलाय ना, आउटस्टँडिंग हनुमान चालिसा कुठेच ऐकायला मिळणार नाही. आय डोंट नो, म्हणजे मला ह्या निमित्ताने सगळ्यांना सांगायचं वाटतं की घरी कधीतरी आणून ती सीडी आणा, रोज सकाळी लावा आणि घरातनं बाहेर पडा, बघा किती लाईफ होतो ऐसी फिल्म मधली. हनुमान चालिसा. आणि मला आठवतंय महेशजी आपण ते गाणं केलं, हनुमान चालिसा केली आणि विरुद्ध चालू होता, अमितजींना ऐकवलं आपण. हो, आणि अमितजी म्हणाले हे कुठे टाकणार होता पिक्चर मध्ये, म्हटलं ह्या पिक्चर मधलं नाहीये म्हटले का. ते म्हणजे हे चाहिए मेरे को, आम्ही घाबरत होतो तेव्हा सगळे. मला खरंच सांगायचं वाटतं की रोज सकाळी घरी लावा आणि बाहेर पडा, बघा किती फ्रेश बाहेर पडतात. अमिताभ बच्चन यांना महेश मांजरेकरांनी कधीही स्वतःच्या फंक्शनसाठी गेस्ट म्हणून बोलवलं नव्हतं. त्यांच्या स्वतःच्या फंक्शनसाठी एवढे फंक्शन्स केले त्यांनी, शिवाजीराजे भोसले किंवा आदी दे धक्का वगैरे. कधी अमितजींना त्यांनी गळ घातली नव्हती. पण जोगवाच्या नॅशनल अवॉर्ड नंतर यांनी अमितजींना सांगितलं की तुम्ही प्लीज अजय अतुलच्या नावाची वेबसाईट लॉन्च करतायत, त्या मुलांना नॅशनल अवॉर्ड मिळालंय आणि प्लीज मी माझ्यासाठी म्हणत नाही, या दोघांसाठी नक्की या. आणि ते महेशजींनी सगळं जुळून आणलं. आणि त्याचं मला असं वाटतं ना की ज्या पद्धतीने हे आज कुठल्याही आमच्याच नाही मराठी कलावंताच्या मागे महेशजी ज्या पद्धतीने उभे राहतात आणि जे त्या कलावंताला फक्त लढ म्हणतात ना, ते आउटस्टँडिंग आहे. खूप सपोर्टिव्ह आहेत. आणि महेशजी खरोखर हे तुमच्यासाठी खूप साधी गोष्ट असेल, पण आम्हाला माहिती आहे त्याचा काय उपयोग होतो. Sa re ga ma pa, ai ya, sa re ga ma pa.